आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पायाभूत सुविधांमध्ये प्रभावी दळणवळणाला सर्वाधिक महत्त्व असून त्या सुविधा म्हणजे देशाच्या विकासवाहिन्या आहेत. म्हणूनच सर्वोत्तम दर्जाच्या दळणवळण सुविधा निर्माण करण्यास सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून आज उद्घाटन झालेला आणि आत्मनिर्भर भारताचं प्रतीक असलेला नवा न्यू भाऊपूर न्यू खुर्जा मार्ग भारतीय रेल्वेच्या गौरवपूर्ण भूतकाळाला 21व्या शतकाची नवी ओळख मिळवून देणार आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी केलं. उत्तर प्रदेशातल्या पूर्वसमर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या म्हणजेच EDFCच्या न्यू भाऊपूर न्यू खुर्जा या मार्गाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. नव्या कृषी कायद्यांवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं या कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना उद्या अर्थात बुधवारी चर्चेसाठी बोलवलं आहे. सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांदरम्यानची या मुद्द्यांवरील चर्चेची ही 6वी फेरी आहे. या संदर्भात केंद्र सरकारनं आंदोलनकर्त्या 40 शेतकऱ्यांना पत्र लिहून त्यांना चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून राज्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांची मालमत्ता दरवर्षी जाहीर करावी, असा आदेश ओडिशा सरकारनं काढला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला काल मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यामुळे मुख्यमंत्र्यांपासून ते सरपंचापर्यंत आणि राज्याच्या मुख्य सचिवांपासून ते कनिष्ठ सरकारी पदांपर्यंत सर्वांना दरवर्षी आपली संपत्तीची माहिती जाहीर करावी लागेल. कोविड संदर्भातल्या देखरेखीबाबत यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना 31 जानेवारी 2021 पर्यंत लागू असतील, असं केंद्रीय गृह मंत्रालयानं काल एका अधिसूचनेद्वारे स्पष्ट केलं आहे. देशात नव्यानं सापडणाऱ्या आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी जागतिक पातळीवर वाढत असलेला संसर्ग आणि ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा आढळलेला नवा प्रकार या पार्श्वभूमीवर देखरेख, प्रतिबंध आणि सावधगिरी बाळगणं आवश्यक असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. वस्तू आणि सेवा कर अर्थात GST महसुलाची तूट भरून काढण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं 6,000 कोटी रुपयांचा 9वा साप्ताहिक हप्ता राज्यांना जारी केला आहे. यापैकी 5,516 कोटी 60 लाख रुपये 23 राज्यांना तर 483 कोटी 40 लाख रुपये दिल्ली, जम्मू आणि काश्मीर तसंच पुदुचेरी या विधानसभा असलेल्या 3 केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहे. या अंतर्गत महाराष्ट्राला आतापर्यंत 15,395 कोटी रुपये देण्यात आले आहे. नागपुरात आज आतापर्यंत 76 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून एकूण बाधितांचा आकडा 1,22,725 इतका झाला आहे. 1,14,926 रुग्ण आतापर्यंत कोरोना विषाणू मुक्त झाले आहे. सध्या 3,892 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.